पाहूया नेमकं काय ट्विट त्यांनी केलेलं आहे ते। शिवाजी पार्कात महायुतीची प्रचार सभा होते। या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि राज ठाकरे एकाच मंचावरती दिसणार आहेत। या सभेसाठी फडणवीसांनी एक ट्विट केलेलं आहे। शिवतीर्थावर भगवाधारी असं त्यांनी लिहिलेलं आहे। त्याखाली बाळासाहेबांचा मोठा फोटो असून त्याखाली पंतप्रधान मोदींचा फोटो आहे आणि मोदींच्या हातात तलवार घेतलेला फोटो आहे। बाळासाहेबांनंतर हिंदुत्वाची कास मोदींनी धरले असं सांगण्याचा प्रयत्न यामधून केला जातोय, अशी चर्चा सुरू झालेली आहे। 4 जून नंतर राज ठाकरेंचं सुपारीचं दुकान बंद होईल अशी टीका संजय राऊतांनी केलेली आहे। आज शिवाजी पार्कावरती होणाऱ्या सभेवरनं संजय राऊतांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय। मोदी जेवढ्या सभा घेतील तेवढ्या त्यांच्या जागा कमी होतील असं म्हणत राऊतांनी महायुतीवर टीका केलेली आहे। शिवाजी पार्कच्या मैदानासाठी आधी आम्ही अर्ज केला होता असंही ते म्हणालेत। आमची सभा होऊ नये म्हणून महायुतीच्या नेत्यांनी मुंबईत सभा घेण्यास भाग पाडल्याचा आरोप राऊतांनी केला। आज संध्याकाळी महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीची सुद्धा सभा आहे डीकेसी मध्ये। खरं म्हणजे शिवतीर्थावर सभा व्हावी 17 तारखेला, यासाठी आम्ही पहिला अर्ज केला होता आणि ती आमची परंपरा आहे शिवसेनेची किंवा आमची सभा व्हावी। पण फक्त आमची सभा होऊ नये म्हणून प्रधानमंत्र्यांना बोलवण्यात आलं, काही सुपारीवाल्यांना बोलवण्यात आलं। मोदीजी त्या ठिकाणी येणार आहेत, देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांची मोठी सभा त्या ठिकाणी होती आणि म्हणून त्या जागेवर त्यांची सभा घेतली असं म्हणणं अतिशय चुकीचं आहे। मला वाटतं राऊत साहेब भरपूर मैदानं मुंबईमध्ये आहेत, ते ग्राउंड आम्ही आधी बुक केलं म्हणून त्यांची सभा त्या ठिकाणी होईल। आता तुम्हाला कुठे घ्यायची सभा ती त्या ठिकाणी घ्या आणि लोकांना सांगा तुमचं काय म्हणणं आहे, तुमचे पंतप्रधान कोण आहेत, तुमच्या देशापुढे तुम्हाला काय मांडायचं आहे ते त्यांनी मांडावं।